पाठ आहे हा पाठ विशेषतः धातूंची ओळख आणि तीच कोणत्या तर दुसऱ्या गटामध्ये जे धातू आहेत त्या दुसऱ्या गटातील धातूंची ओळख या पाठामध्ये करून दिलेली आहे। हा पाठ पाहण्यापूर्वी आपल्या पुस्तकामधील पृष्ठ क्रमांक 36 वर आपल्याला ही धातू चालवून दिलेले आहेत। ही पृष्ठ क्रमांक 36, 37 आणि 38 या तिन्ही पृष्ठावर असणारे जे धातू आहेत हे धातू आपल्याला कंपल्सरी पाठ करणं गरजेचं आहे, कारण की याच्यातीलच रूप आपल्याला प्रश्न क्रमांक विभाग क्रमांक 5 मधील धातू तालिका पूर्व येतं। म्हणजे जी धातूंची तालिका एकूण ज्या 5 धातू तालिका येणार आहेत, नामांची, सर्वनामांची, त्याचबरोबर क्रियापदांची आणि धातू साधितांची, त्यामध्ये क्रियापदांची जी धातूंची जी तालिका आहे ती धातूंची तालिका या 3 पृष्ठांवर आधारित आहे, पृष्ठ क्रमांक 36, 37 आणि 38। आता हे जे धातू आहेत ते विशेषतः दुसऱ्या गटातील आहेत। आपण इयत्ता 8वी आणि 9वी मध्ये याविषयी माहिती घेतली होती की धातूंचे एकूण 2 गट आहेत, प्रथम गट आणि द्वितीय गट। पहिल्या गटामध्ये 4 गण आहेत, प्रथम गण, चतुर्थ गण, षष्ठम गण आणि दशम गण। दुसऱ्या गटामध्ये द्वितीय, तृतीय, पंचम, सप्तम, अष्टम आणि नवम असे 6 गण दुसऱ्या गटामध्ये आहेत। पहिल्या गटासाठी असणारे म्हणजे 4ही गणांसाठी असणारे जे लकार आहेत, वेगवेगळे लकार म्हणजे लट लकार, लंग लकार, लोट लकार, विधिलिंग लकार आणि लुट लकार म्हणजेच द्वितीय भविष्यकाळ, यांचे प्रत्यय आपण इयत्ता 8वी आणि 9वी मध्ये पाहिलेलेच आहेत। याचबरोबर 10वी मध्ये आल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या गटाचा अभ्यास आहे। आता हे दोन्ही गटातील प्रत्यय एकाच ठिकाणी देण्याचं कारण असं की पहिल्या गटासाठी जे प्रत्यय आहेत त्या प्रत्ययाहून दुसऱ्या गटाचे प्रत्यय फारसे काही वेगळे नाहीत। एकूण प्रत्ययांपैकी 20 प्रत्ययांमध्येच फक्त बदल केलेला आहे आणि तो बदल जो आहे तो इथं तुम्हाला लाल अक्षरामध्ये दिसेल। म्हणजे इथं सर्व जे अक्षर आहेत या अक्षरांमध्ये जर लाल अक्षर नाही याचा अर्थ इथं लट लकाराच्या परस्मैपदीमध्ये कोणतेही प्रत्ययांमध्ये बदल नाही, परंतु आत्मनेपदीमध्ये 4 ठिकाणी प्रत्ययांमध्ये बदल होतो। म्हणजे पहिल्या गटाचे प्रत्यय तुमचे पाठ असतील तर दुसऱ्या गटातील प्रत्यय पाठवायला काही अडचण नाही, फक्त 20 ठिकाणी जे बदल आहेत ती बदल मात्र लक्षात ठेवा। लट लकाराच्या आत्मनेपदीमध्ये प्रथम पुरुषाचं द्विवचन, बहुवचन, मध्यम पुरुषाचं द्विवचन आणि उत्तम पुरुषाचं एकवचन अशा 4 ठिकाणी बदल आहेत। त्याचबरोबर लंग लकारामध्ये 3च बदल आहेत, ते देखील आत्मनेपदी, मध्यम पुरुषाचं द्विवचन, उत्तम पुरुषाचं द्विवचन आणि बहुवचन। त्यानंतर लोट लकार म्हणजेच आज्ञार्थ। आज्ञार्थामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल परस्मैपदीमध्ये एकच आहे, ही ते शून्याऐवजी ही असा प्रत्यय आहे। तर आत्मनेपदीमध्ये 3 बदल आहेत, म्हणजे लोट लकारामध्ये एकूण 4 बदल आहेत। आत्मनेपदीमध्ये प्रथम पुरुषाचं द्विवचन आणि बहुवचन, मध्यम पुरुषाचं द्विवचन। त्यानंतर विधिलिंग लकार। विधिलिंग लकारामध्ये मात्र ही संख्या जास्त आहे आणि ती संख्या जास्त आहे ती सुद्धा कुठं आहे तर परस्मैपदीमध्ये 9 ही प्रत्यय, बघा इथं परस्मैपदीचे प्रत्यय आणि इथं आत्मनेपदीचे प्रत्यय, यामध्ये पूर्णपणे बदल झालेला आहे। 9 ही प्रत्यय बदललेले आहेत। इत, इताम, इयुहू तर यात, याताम, युहू असे प्रत्यय दुसऱ्या गटाचे आहेत परस्मैपदीचे, परंतु आत्मनेपदीमध्ये एकही बदल नाही। विधिलिंग लकारामध्ये म्हणजे विद्यार्थी जी रूप आहे त्यामध्ये कोणतेही बदल नाहीत। आणि लुट लकारामध्ये, लुट लकार म्हणजेच द्वितीय भविष्यकाळ, या प्रत्ययांमध्ये कोणताही बदल दोन्ही गटामध्ये अजिबात होत नाहीत। आता हे प्रत्यय जे आहेत ते प्रत्यय तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे, ते तुम्ही स्नॅपशॉट काढून तुम्ही ते प्रत्यय लिहू शकता। कोणकोणत्या ठिकाणी बदल आहेत त्यांना अधोरेखित करा किंवा हायलाइट करा।
आता हे जे प्रत्यय आहेत या प्रत्ययानुसार मग आता कोणकोणत्या स्वरूपामध्ये बदल झालेला आहे धातूंमध्ये, कशी रूप बदललेली आहेत, त्याचबरोबर दुसऱ्या गटामधील धातूंची विकरणं कोणती आहेत हे बघणं अतिशय गरजेचं आहे. द्वितीय गटामध्ये द्वितीय गणाला विकरण नाही. तृतीय गणातील जे धातू आहेत त्या धातूंचं द्वित्व होतं, विकरण लागत नाही, पण धातूचं द्वित्व होतं. म्हणजे उदाहरणार्थ दाच दद असं त्याचं धातूचं अंग तयार होतं, धातूचं रूप तयार होतं. पंचम गणामध्ये नु किंवा नो, बघा नु किंवा नो हे दोन विकरण आहेत. यापैकी कोणतंही, म्हणजे उदाहरणार्थ पंचम गणाचा धातू असेल, आप धातू असेल तर आपनोमी, इथं नो ही विकरण वापरलं. आणि काही ठिकाणी रूप होतात बघा, आपनुही तिथं उकार आहे, आपनुही आपनोती, शृणुथ शृणोती, तनचा अण होतो. सप्तम गणाचं विकरण आहे न. अष्टम गणाचं विकरण आहे उ, म्हणजे उदाहरणार्थ क्रूच कर, ते कुरुत, आणि संधीच्या नियमानुसार काही ठिकाणी करोती असं होतं. रूपांच्या वेळेला आपण बघूया. नवम गणाचं विकरण आहे ना. उदाहरणार्थ ज्ञा धातू नवव्या गणाचा, नवव्या गणाचं धातूचं जे आदेश होतो तो कसा होतो, ज्ञाचं ज्ञान असं होतं. जानामी जानावह जानामह अशा प्रकारे त्याची रूप तयार होतात. हे जे आहे ते प्रत्यय कोणकोणत्या प्रत्ययांमध्ये बदल झालेला आहे त्यावरून बघा. आपण एकदा सर्व प्रत्यय जे आहेत ते पुन्हा एकदा बघूया. लट लकाराचे प्रत्यय परस्मैपदीचे ती तह अंती सी तह थ मी वह मह. आत्मनेपदी ते आते अते से आथे त्वे ए वहे महे. लंग लकार. परस्मैपदी प्रत्यय त ताम अन ईस किंवा तिथं विसर्ग असं म्हटलं तरी चालेल, तम त अम व म. त्यानंतर आत्मनेपदीमध्ये त इताम अंत थास किंवा था आथाम स्वम ई आताम अत असं लंगलकाराचे आत्मनेपदीचे प्रत्यय. आता जर लक्षात राहिले नसतील तरी देखील तुम्ही दोन्ही गटातील हे जे धातू आहेत ते धातूंची जी प्रत्यय आहेत ते प्रत्यय लिहून घेणं गरजेचं आहे. लोट लकारामध्ये कुठं बदल होतो तर मध्यम पुरुषाच्या एकवचनामध्ये. प्रत्यय बघा, तुताम अंतू ही तमत आणि आव आम. आपण देही म्हणतो बघा, देही ब्रूही हे लोट लकारचं मध्यम पुरुषाचं एकवचन आहे. आत्मनेपदी बघा, 3 ठिकाणी बदल. ताम आताम अताम स्व आथाम ध्रुवम ऐ आवहै आमहै. विधिलिंग लकार, यामध्ये परस्मैपदीमध्ये सर्वचे सर्व प्रत्यय हे वेगळे आहेत. पहिल्या गटासाठी असणारे प्रत्यय आणि याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. 9 ही बदल आहेत. यात याताम युहू, याहा यातम यात, याम याव याम. आत्मनेपदीमध्ये इत, आता इथं मात्र दीर्घ आहे बघा, इत इयाताम इरन, इथाहा इयाथाम ईध्वम इय इवही इमही. त्यानंतर लुट लकारामध्ये पहिल्या गटाचे जे प्रत्यय आहेत तेच प्रत्यय दुसऱ्या गटासाठी सुद्धा आहेत. सेती सेतः स्यंती, सेसी सेतः सेथ, स्यामी स्यावह स्यामह. परस्मैपदीचे हे प्रत्यय. तर आत्मनेपदीचे प्रत्यय स्यते सेते स्यंते, सेसे सेथे स्यद्वे, से स्यावहे स्यामहे. अशा प्रकारे हे प्रथम आणि द्वितीय गटातील आपल्या पुढं प्रत्यय आहेत. हे प्रत्यय आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे. कोणत्या कारणासाठी आपल्याला ही रूप आहेत ही माहीत आहेत. आता आपण आपल्या पृष्ठ क्रमांक 36 वर जे धातू चालून दिलेले आहेत त्यांचे आपण रूप बघूया. धातू साधी तालिका हा द्वितीय समूह ज्ञा 9 उभयपदी. लट लकारस्य परस्मैपदम रूपानी.
जानाति जानीतः जानन्ति प्रथम पुरुष, जानासि जानीथः जानीथ मध्यम पुरुष, जानामि जानीवः जानीमः उत्तम पुरुष. आत्मनेपदीयः लट लकारस्य रूपाने जानीते जानाते जानते जानीषे जानाथे जानीध्वे जाने जानीवहे जानीमहे उत्तम पुरुष. ज्ञान उभयपदीच आहे, त्यामुळं याची रूप आपल्याला दोन्ही ठिकाणी सापडतील, परस्मैपदी आणि आत्मनेपदी. आता हे जी रूप आहेत ती लंग लकाराची रूप कशी आहेत बघा. सुरुवातीला परस्मैपदीची रूप बघा. परस्मैपदीमध्ये लंग लकाराची रूप चालवत असताना तुम्हाला माहिती आहे की लंग लकाराची खूण म्हणजे आडागम हा प्रत्येक ठिकाणी जोडून दिलेले प्रत्यय जे आहे ते प्रत्यय मगाशी सांगितलेलेच आहेत, ते प्रत्यय लक्षात ठेवा. रूप बघा. अजानात अजानिताम अजानन, अजानाः अजानिताम अजानित, अजानाम अजानीव अजानीम उत्तम. आत्मनेपदीयः अजानित अजानाताम अजानत, अजानिथाः अजानाथाम अजानिध्वम, अजानी अजानीवहि अजानीमहि उत्तम. त्यानंतर ज्ञाधातूची लोट लकाराची रूप बघा. जानातु जानिता जानंतु प्रथम पुरुष, जानीही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या गटामध्ये लोट लकारामध्ये मध्यम पुरुषामध्ये कोणता प्रत्यय आहे, ही प्रत्यय आहे. एवढा एक बदल लोट लकारामध्ये आहे. जानीही जानितम जानीत, जानामि जानाव जानाम. बघा इथे ते प्रत्यय आहेत लोट लकाराचे. या प्रत्ययानुसार आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुताम अंतु ही तम त आणि आव आम अशी रूप आहे. आत्मनेपदीयः जानिताम जानाताम जानताम, जानीष्व जानाथाम जानीध्वम, जाने जानावहै जानामहै ही लोट लकाराची रूप. आता विधिलिंग लकाराची रूप ज्ञाधातूची बघा. यात याताम युहू तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या गटामध्ये विधिलिंग लकारामध्ये परस्मैपदीचे सर्व प्रत्यय जे आहेत ते प्रत्यय बदललेले आहेत. यात याताम युहू बघा. जानिता जानियात जानियाताम जानियुहू जानियाहा जानियातम जानियात जानियाम जानियाव जानियाम. आत्मनेपदीयः जानित जानियाताम जानिरन. आता ह्याचे आपण आधी प्रत्यय बघूया आत्मनेपदीचे. बघा इत इयाताम इरन, इत इयाताम इरन, इथाहा इयाथाम ईध्वम, इय इवहि इमहि, जानीत जानियाताम जानिरन, जानिथाः जानियाथाम जानिध्वम, जानीय जानीवहि जानीमहि. ही विधिलिंग लकाराचे प्रत्यय. आता लूट लकाराचे प्रत्यय. तुम्हाला माहिती आहे की लूट लकाराची रूप जी आहेत ते अत्यंत सोपी असतात, कारण धातूंमध्ये कोणता बदल होत नाही, धातूचा आदेश होत नाही. म्हणजे गमच गच्छ होत नाही, पाच पिब होत नाही, तसं ज्ञाचं ज्ञान असं रूप होत नाही. ही रूप जी आहेत ती ज्यांना लट लकाराचे प्रत्यय माहिती आहेत त्यांना ही रूप लगेच लक्षात येतील की प्रत्यय लट लकाराचीच असल्याप्रमाणे फक्त त्याच्यापूर्वी स्य जोडलेले आणि म्हणून याला स्य भविष्यकाळ असं देखील आपण म्हणतो. म्हणून तिथं ज्ञास्यति ज्ञास्यतः ज्ञास्यन्ति
प्रथम पुरुष, ज्ञास्यसि, ज्ञास्यथः, ज्ञास्यथ मध्यम पुरुष, ज्ञास्यामि, ज्ञास्यावः, ज्ञास्यामः उत्तम पुरुष. आता आत्मनेपदी बघा. ज्ञास्यते, ज्ञास्येते, ज्ञास्यन्ते, ज्ञास्यसे, ज्ञास्येथे, ज्ञास्यध्वे, ज्ञास्ये, ज्ञास्यावहे, ज्ञास्यामहे उत्तम पुरुष. आता ब्रू हा धातू जो आहे, आपण आता पहिल्यांदा 9व्या गणाचा जो धातू होता ज्ञा धातू त्याची रूप बघितली. आता दुसऱ्या गणातील जो धातू आहे आपल्या पृष्ठ क्रमांक 36 वर दिलेला जो आहे तो ब्रू 2 उभयपदीचा धातू आहे. ब्रू धातूचा अर्थ आहे बोलणे, ज्ञा धातूचा अर्थ जाणणे. बघूया ब्रू धातूची लट लकाराची परस्मैपदीची रूप. आता यामध्ये तुम्हाला 2 रूप दिसतील बघा. आह, आहतुहु, आहुहु ही जी आहेत ती वैकल्पिक रूप आहेत. वैकल्पिक रूप म्हणजे ही वापरा अथवा ही वापरा, परंतु वापरत असताना ही जी वैकल्पिक रूप आहेत ती वैकल्पिक रूप केव्हाही वाक्याच्या प्रारंभी वापरू नयेत. वाक्याच्या प्रारंभी वापरायचं झाल्यास तुम्हाला ब्रवीति, ब्रूतः, ब्रुवन्ति यापैकी तुम्हाला रूप वापरता येतील, परंतु आह, आहतुहु, आहुहु ही रूप मात्र वाक्याच्या प्रारंभी वापरता येत नाहीत. ही टीप लक्षात ठेवा. ब्रवीति, ब्रूतः, ब्रुवन्ति, ब्रवीषि, ब्रूतः, ब्रूथ, ब्रवीमि, ब्रुवः, ब्रूमः. लक्षात ठेवताना ब्रू धातूची जी वैकल्पिक रूप आहेत ती फक्त लक्षात ठेवा. म्हणत असताना फक्त मूळ रूप आहेत ती म्हणा. ब्रवीति, ब्रूतः, ब्रुवन्ति, ब्रवीषि, ब्रूथः, ब्रूथ, ब्रवीमि, ब्रुवः, ब्रूमः. आत्मनेपदी ब्रू धातूची रूप बघा. ब्रूते, ब्रुवाते, ब्रुवते, ब्रूष, ब्रुवाथे, ब्रुध्वे, ब्रुवे, ब्रुवहे, ब्रूमहे. लंग लकाराची रूप बघा. अब्रवीत, अब्रुवताम, अब्रुवन, ब्रवीहि, अब्रूतम, अब्रूत, अब्रवम, अब्रुव, अब्रुम उत्तम पुरुषाची रूप. आता आत्मनेपदीची रूप बघा. अब्रूत, अब्रुवाताम, अब्रुवत, अब्रुथाः, अब्रुवाथा, अब्रुवाथाम, अब्रुध्वम, अब्रुवी, अब्रुवहि, अब्रुमहि. आता लोट लकाराची रूप बघा. तुताम, अंतु, ब्रवीतु, ब्रूताम, ब्रुवन्तु, ब्रूहि, ब्रूतम, ब्रूत, ब्रवामि, ब्रवानि, ब्रवाव, ब्रवाम. लोट लकाराची रूप बघा. ब्रूताम, ब्रुवाताम, ब्रुवताम, ब्रुष्व, ब्रुवाताम, ब्रुध्वम, ब्रुवै, ब्रुवामहे, वहे, ब्रुवामहे. ब्रू धातूची विधिलिंग लकाराची रूप बघा. प्रत्यय यात, याताम, इयुः, याहा, यातम, यात, ब्रूयात, ब्रूयाताम, ब्रूयुः, ब्रूयाहा, ब्रूयाताम, ब्रूयात, ब्रूयाम, ब्रूयाव, ब्रूयाम. आत्मनेपदी रूप बघा. आत्मनेपदीमध्ये विधिलिंग लकाराची रूप. ब्रुवीत, ई दीर्घ आहे बघा, तिथं वला दुसरे आहे. ब्रुवीत, ब्रुवीयाताम, ब्रुवीरन, ब्रुवीथाः, ब्रुवीयाथाम, ब्रुवीध्वम. हे दीर्घ ई जे आहेत ते लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये ज्यावेळी विचारलं जाईल तेव्हा आत्मनेपदीमध्ये ही जी
ई प्रत्यय आहे तो दीर्घ आहे. परस्मैपदीमध्ये तो ऱ्हस्व आहे पहिल्या गटासाठी. ब्रुवीध्वम, ब्रुवीय, ब्रुवीमहि, ब्रुवीवहि, ब्रुवीमहि उत्तम पुरुषाचे रूप. ब्रू धातूचं लुट लकाराचे रूप. आता इथं वच किंवा ब्रू हे दोन्ही सारख्याच अर्थाची धातू. वच ही दुसऱ्या गणाचा आहे, तो फक्त परस्मैपदीचा आहे. ब्रू मात्र दोन उभयपदीचा आहे. लुट लकारामध्ये मात्र इथं ब्रूचं वच प्रमाण होतं, वचचं वक्ष असं इथं रूप झालेलं आहे. म्हणून तिथं ब्रूची रूप ही जी आहेत ती परस्मैपदीची लुट लकाराची अत्यंत महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. बघा, धातू ब्रू चालवत असताना लुट लकाराची रूप कशी होणार आहेत? वक्षति, वक्षतः, वक्षांती, वक्षसी, वक्षथः, वक्षथ, वक्ष्यामि, वक्ष्यावः, वक्ष्यामः. म्हणजे मी बोलेन, आम्ही दोघे बोलू, आम्ही सर्वजण बोलू. तू बोलशील, तुम्ही दोघे बोलाल, तुम्ही सर्वजण बोलाल. तो बोलेल, ते दोघे बोलतील, ते सर्वजण बोलतील, असा त्याचा अर्थ या रूपांचा होईल. हे द्वितीय भविष्यकाळाची रूप आहेत. बघा, आत्मनेपदी वक्ष्यते, वक्ष्येते, वक्ष्यन्ते, वक्ष्यसे, वक्ष्येथे, वक्ष्यध्वे, वक्षे, वक्ष्यावहे, वक्ष्यामहे ही ब्रू धातूची रूप. त्यानंतर ब्रू धातू चालवल्यानंतर आपण दा हा धातू आहे तिसऱ्या गणाचा. खरं तर दा हा धातू पहिल्या गणाचा सुद्धा आहे, परंतु पहिल्या गणाचा आदेश होतो दाच यच्छ, परंतु दुसऱ्या गणासाठी जे विकरण आहे ते विकरण दुसऱ्या गणाला नाही. बघा, इथं जो आहे तिसऱ्या गणासाठी विकरण कोणतं आहे तर धातूचं द्वित्व होतं, दुसऱ्या गणाला मात्र विकरण नाही. दाच दद रूप तयार होताना कशी होत आहे बघा. ददाती, दत्तः, ददती, ददासी, दत्तः, दत्थ, ददामी, दद्वः, दद्मः ही रूप मात्र आवर्जून लक्षात ठेवा. नेहमी आपल्याला ही विचारली जातात. बघा, तिसऱ्या गणाचा दा हा धातू आहे, त्याचं धातूचं द्वित्व होतं, म्हणून ते दद असं झालं. बघा, प्रत्येक ठिकाणी दिसेल तुम्हाला. आत्मनेपदी बघूया. दत्ते, ददाते, ददते प्रथम पुरुष. दत्से, ददाथे, दद्वये, ददे, दद्वहे, दद्महे. दा धातूची लंग लकाराची रूप बघा. अददात, अदत्ताम, अददुहु, अददाहा, अदत्तम, अदत्त, अददाम, अदद, अदन्म. लंग लकाराची आत्मनेपदीची अदत्त, अददाताम, अददत, अदत्थाहा, अददाथाम, अदध्वम, अददी, अदद्वहि, अदद्महि. लोट लकाराची रूप दा या धातूची. ददातु, दत्ताम, ददतु, देही, दत्तम, दत्त, ददानी, ददाव, ददाम उत्तम पुरुष. आता आत्मनेपदी रूप बघा. दत्ताम, ददाताम, ददताम प्रथम पुरुष. दत्स्व, ददाथाम, दध्वम मध्यम पुरुष. ददय, ददावहय, ददामहय उत्तम पुरुष. विधिलिंग लकाराची रूप दा धातूची बघा तिसऱ्या गणाचा. दद्यात, दद्याताम, दद्युहु, दद्याहा, दद्यातम, दद्यात, दद्याम, दद्याव, दद्याम उत्तम पुरुषाची रूप. विधिलिंग लकाराची आत्मनेपदीची रूप दा धातूची बघा. ददती, इथं वेलांटी देताना थोडेसे चूक झाली बघा. कसं झाले बघा, ते ददते असं पाहिजे बघा. ददाते, ददियाताम, ददीरुन. आता इथं जी वेलांटी आहे ती बघा कशी आहे, दीर्घ आहे. ददीत अशी झालेली बघा. ददीत, ददियाताम, ददीरन, ददीथाहा, ददियाथाम, ददीध्वम,
ददीय, ददीवही, ददीमही. उत्तम पुरुष. दा धातूची लुट लकाराची रूप बघा. लुट लकाराची रूप बघत असताना आपल्याला माहिती आहे की त्या धातूचा जास्त बदल होत नाही. बघा, दास्यति, दास्यतः, दास्यन्ति, दास्यसि, दास्यतः, दास्यथ. इथं दास्यस्थ असं झालेलं आहे, ते थोडं चूक आहे. दास्यस्थ असं होणार आहे. दास्यामी, दास्यावह, दास्यामह. आता लुट लकाराची रूप आत्मनेपदी बघा. दास्यते, दास्यते, दास्यन्ते, दास्यसे, दास्येथे, दास्यध्वे, दास्ये, दास्यावहे, दास्यामहे. आता पुढचा जो धातू आहे तो बघा. पुढचा जो धातू आहे तो भुज हा आहे 7व्या गानाचा. 7व्या गानाचं विकरण जे आहे ते कोणतं आहे तर न हे विकरण आहे. हे न जी विकरण आहे ती न विकरण जोडत असताना काही ठिकाणी तुम्हाला अनुनासिका आलेली दिसतील. ते अनुनासिक कसे आहेत बघूया आपण. भुज धातू भुनक्ति, भुंक्तः, भुंजन्ति, भुनक्षि, भुंक्तः, भुंक्त, भुंजनी, भुंजवः, भुंजमः. आत्मनेपदी लट लकाराचे रूप भुंक्ते, भुंजाते, भुंजते, भुंक्षे, भुंजाथे, भुंध्वे, भुंजे, भुंजवहे, भुंजमहे. उत्तम पुरुषाचे रूप. 7व्या गानाची रूप सर्व महत्वाचे आहेत. बघा, अभुनक हा तुम्ही क जो वापरणार आहात तो क च्या ऐवजी ग जरी वापरला तरी चालण्यासारखा आहे. संधीच्या नियमानुसार तो क होतो किंवा ग होतो. अभुनक किंवा अभुनक. अभुंगताम बघा, अभुंगताम, अभुंजन, ज्याप्रमाणे प्रथम पुरुषामध्ये जसं आहे तसंच मध्यम पुरुषामध्ये सुद्धा क किंवा ग वापरला जातो. अभुंगतम, अभुंक्त मध्यम पुरुष. अभुनजम, अभुंजव. तिथं अनुनासिकच्या वर्गात ल सुद्धा आहे आणि ज सुद्धा आहे. हा हे जोडाक्षर व्यवस्थित बघा. अभुंजव, अभुंजम. इथं सुद्धा अनुनासिकच्या वर्गात आणि खाली ज लिहिलेलं बघा. अभुंजम. जरी इथं व्यवस्थित तुम्हाला दिसलं नाही तरी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पृष्ठ क्रमांक 38 वर तुम्हाला लंग लकाराची रूप ज्यावेळी तुम्ही बघाल त्यावेळी तिथं आडव्या जोडाक्षर पद्धतीने ही दिलेली आहेत. आत्मनेपदी लंग लकार बघा. अभुंक्त, अभुंजाताम, अभुंजत, अभुंठाः, अभुंजाथाम, अभुंथम, अभुंजी, अभुंजवावही, अभुंजवामही. आता भुज धातू हा आहे तो 7व्या गानाचा. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लोट लकाराची रूप कशी असतात बघा. भुनक्तु, भुंक्ताम, भुंजन्तु, भुंध्व, भुंक्तम, भुंक्त, भुनजानी, भुनजाव, भुनजाम. आता इथं आवर्जून सांगायला हरकत नाही की ही जरी रूप तुम्हाला अवघड वाटत असतील, म्हणायला अवघड वाटत असतील किंवा लिहायला तुम्हाला जर अडचणीची वाटत असतील तरी सुद्धा आपल्याला कोणत्या अन्य व्याकरण प्रश्नामध्ये याच्यातील रूप कमी विचारली जातील. लंग लकाराची रूप विचारली जातात, लट लकाराची रूप विचारली जातात, परंतु धातूंची तालिका पूर्तीसाठी मात्र आपल्याला ही रूप विचारली जाणार आहे. लोट लकाराची आत्मनेपदी रूप बघा. भुंक्ताम, भुंजाताम, भुंजताम, भुंक्ष्व, भुंजाथाम, भुंध्वम,
भुनजय, भुनजावहै, भुनजामहै. भुज धातूची विधिलिंग लकाराची रूप भुंज्यात, भुंज्याताम, भुंज्युः, भुंज्याः, भुंज्यातम, भुंज्यात, भुंज्याम, भुंजाव, भुंजाम. आत्मनेपदी रूप भुंजित, भुंजियाताम, भुंजीरन, भुंजिथाः, भुंजियाथाम, भुंजिध्वम, भुंजीय, भुंजवही, भुंजीमही. विधिलिंग लकार आणि शेवटचा लकार जो आहे तो लुट लकार. भोक्ष्यति, भोक्ष्यतः, भोक्ष्यन्ति, भोक्ष्यसि, भोक्ष्यथः, भोक्ष्यथ, भोक्ष्यामि, भोक्ष्यावः, भोक्ष्यामः. उत्तम पुरुषाचे रूप. लुट लकाराचे आत्मनेपदीचे रूप बघा भोक्ष्यते, भोक्ष्येते, भोक्ष्यन्ते, भोक्ष्यसे, भोक्ष्येथे, भोक्ष्यध्वे, भोक्ष्वे, भोक्ष्यावहे, भोक्ष्यामहे. आता हा धातू झाल्यानंतर आपल्याला जिज्ञासा पत्र जे आहे ते जिज्ञासा पत्रामध्ये आपण ते पूर्ण करायचे. पूर्ण करत असताना आता ज्याप्रमाणे दिलेलं आहे तसंच आपल्याला उपपरीक्षेमध्ये येणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला तालिका पूर्तीसाठी अशा प्रकारे विचारलं जाईल की धातू कुठला दिला जाईल तर एवढा दिला जाईल. बाकीची रूप जी आहेत ती तुम्हाला लिहायची. एक जिज्ञासा पत्र म्हणून आपल्याला हा भाग दिलेला आहे. याची उत्तर आपण त्या तक्त्यामध्ये लिहून घेतली तरी चालते. बघा ब्रू धातू दोन उभयपदी त्याचाच अर्थ होतो वदती. म्हणजे वद धातूचा अर्थ बोलणे तर ब्रू धातूचा अर्थ देखील बोलणे. संस्कृत मध्ये बोलणे या अर्थासाठी भरपूर धातू आहेत. बघा लंग लकाराची रूप ब्रू धातूची काय होतात अब्रवीत, अब्रुताम, अब्रुवन. दा धातू तीन उभयपदी यच्छेती त्याच्या समान अर्थाचा धातू आहे तो दा यच्छ देणे. लट लकाराची रूप दत्ते, ददाते, ददते. लोट लकाराची रूप देही, दत्तम, दत्त. भुज धातू सातव्या गणाचा खादती. भुज धातू त्याला समानार्थी धातू जो आहे तो खादती. भुज धातूचा अर्थ खाणे. सातव्या गणाचा आहे. सातव्या गणाचे वितरण न आहे. बघा लट लकाराची रूप तुम्हाला विचारलीत. लट लकाराची रूप भुज धातूची भुंश, भुंजाथे, भुंथे. आणि विधिलिंग लकाराची रूप भुज धातूची भुंजीत, भुंजियाताम, भुंजीरन. ज्ञान उभयपदी अवगच्छती. ज्ञा या धातूला समानार्थी धातू अव अधिक गम. आता त्याची लट लकाराची रूप आपल्याला सांगायची. जानीते, जानाते, जानते. लोट लकाराची रूप जानै, जानावहै, जानामहै. ग्रह नवव्या गणाचा उभयपदीचा धातू. ग्रह धातूला समानार्थी धातू जो आहे तो स्व अधिक कृ. कृ धातूचा अर्थ करणे पण ते स्व म्हणजे हा शब्द आहे हे द्विरूप आहे. स्वीकरोती स्वीकारणे, स्वीकारतो. लट लकाराची रूप बघा गृह्णामि, गृह्णामि, गृह्णावह, गृह्णामः. आता भाषासूत्र 2 मध्ये ही जी योग्य ती रूप आपल्याला वापरायची. त्यामध्ये प्रश्न सर्व योग्य आणि लट रूपाने लिखत. योग्य ती लट लकाराची रूप तुम्ही वापरा. पुस्तक समोर असेल तर बघा मठ धातू, रूप धातू, अश धातू, हन धातू, स्तु धातू, शी धातू आणि भी धातू तसेच क्रिया आणि
भुज धातूंची तुम्हाला लट लकाराची रूप तुम्हाला वापरायची. बघा उत्तर असं आहे, यशोदा दधी मथनाती. मथनाची मथ धातूचं नाविकरण जोडलं की मथनाची झालं. बालक शुद्धया वृद धातू, रडणे अशा असतात. वृद रोध असं होतं, म्हणजे रोदिती, कारण ते प्रथम पुरुषाचं एकवचन आहे. या वाक्यामध्ये अहम करता आहे. अहम करता हा उत्तम पुरुषाचा, म्हणून अशा धातूचं आपल्याला उत्तम पुरुषाचे एकवचन अश्नाने वापरावं लागेल. कृष्ण नरकासुरम, इथं कृष्ण हा प्रथम पुरुषाचं रूप आहे. हन धातू प्रथम पुरुषाचं एकवचन काय होतं, हंती. वयम भगवंतम, स्तू धातूचं योग्य ते रूप वापरायचं आहे. हे हा जो इथं जो कर्ता आहे तो कर्ता कोणत्या पुरुषामध्ये आहे, तर उत्तम पुरुषामध्ये आहे. स्तूचं स्तुमः, स्तू दुसऱ्या गणाचा आहे, दुसऱ्या गणाला विकरण नाही, म्हणून त्याला प्रत्यय जोडला स्तुमः. वयम भगवंतम स्तुमः, आम्ही सर्वजण भगवंतांची स्तुती करतो. हर हिमालये, हर म्हणजे शंकर, हिमालये शी धातूचा अर्थ झोपणे. शंकर हिमालयावर शेते, झोपतो. शी हा धातू जो आहे त्याचा अर्थ आहे झोपणे. तो दुसऱ्या गणाचा आत्मनिबंधित आहे, म्हणजे ते शेती असे झाले. शंकर हिमालयावर झोपतो. मृगा हा सिंहात, भी धातू आहे. भी धातू तिसऱ्या गणाचा आहे. भय भीती इत्यादी अर्थाचे शब्द आले तर या शब्दांना पंचमीची अपेक्षा, म्हणून तिथं सिंह शब्दाची पंचमी वृत्ती वापरलेली आहे. सिंहात, मृगा हा सिंहात बिभ्यती, भीच बिभ असं होतं, बिभ्यती. मातामही आपणात शाकानी, आजी आपणात म्हणजे बाजारातून, शाकानी म्हणजे भाज्या. क्री धातूचा अर्थ विकत घेणे. बघा, क्री धातूचा अर्थ विकत घेणे, आणि वि अधिक क्री धातूचा अर्थ विकणे, घेणे आणि विकणे. हे जे शब्द आहेत ते आपण पाठीमागच्या एका पाठामध्ये आपण बघितलेले आहेत. अमूल्यम कमलम यामध्ये क्री हा धातू आलेला होता. बघा, मातामही आपणात शाकानी क्रीणाती, विकत घेते. योग्यानी लटरूपानी लिखत. पुढचा प्रश्न बघा, ऋषय नित्यम सात्विकम, इथं शब्द थोडासा चुकला बघा. सात्विकम अन्नम, भुज धातूचा अर्थ खाणे. करता प्रथम पुरुषाच्या बहुवचनामध्ये आहे, म्हणून क्रियापद सुद्धा प्रथम पुरुषाच्या बहुवचनामध्ये वापरणं गरजेचं आहे. ऋषय नित्यम सात्विकम अन्नम भुंजते. याप्रमाणे आपण आज दुसरा गट, धातूंचा जो दुसरा गट आहे त्यामध्ये द्वितीय, तृतीय, पंचम, सप्तम, अष्टम आणि नवम या धातूंची काही रूप ही पृष्ठ क्रमांक 36, 37, 38 या पृष्ठांवर आहेत. या पृष्ठांवरील जी रूप आहेत ती रूप तुम्ही सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायची, पाठांतर करायचे, आणि त्यानंतरच अलीकडचा जो पाठ आहे लकार लगत याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी महत्वाच्या काही सूचना, की यापूर्वीचे काही व्हिडिओ जर काही विद्यार्थ्यांनी बघितले नसतील तर ते व्हिडिओ 2 दिवसांमध्ये आपण सर्व बघून त्याच्यावर जर काही गृहपाठ दिले असतील तर ते गृहपाठ पूर्ण करायचे आहे. सोमवारपासून काही तुम्हाला प्रश्न दिले जातील. याच्यापूर्वी तुम्हाला 5 प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत. त्या प्रश्नपत्रिका आपण सोडून यथावकाश त्या सर्व प्रश्नपत्रिका पाठवायच्या आहेत. हा जो व्हिडिओ आजचा दिलेला आहे तो व्हिडिओ मात्र आपल्याला जास्त दिवस काही तांत्रिक कारणामुळे ठेवता येणार नाही. तर हा जास्तीत जास्त तुम्हाला प्राप्त झाल्यापासून 1 दिवस फक्त आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर तो मात्र
पब्लिक केला जाणार नाही, तो प्रायव्हेट असेल. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष ठेवायचं की हा व्हिडिओ जो आहे तो यथावकाश आपण पूर्ण करून त्याच्यावरील भाषा अभ्यास, त्याच्यावरचा जो गृहपाठ आहे तो म्हणजे पृष्ठ क्रमांक 36, 37, 38 या तिन्ही पृष्ठांवरील जे धातू आता आपण बघितलेले ते धातू तुम्ही आपल्यामध्ये वहीमध्ये लिहायचे. त्यानंतर प्रथम गटातील सर्व लकारांचे प्रत्यय आणि द्वितीय गटातील सर्व लकारांचे प्रत्यय हे स्वतंत्र कागदावर लिहून ठेवायचे. लिहिल्यानंतर 20 ठिकाणी ज्या ठिकाणी बदल आहेत प्रत्ययांमध्ये ते बदल सुद्धा तुम्ही तिथं हायलाइट करून दाखवायचे आहे. तिथं जरी रंगामध्ये लिहिले असतील तरी देखील तुम्ही पेन्सिलने किंवा लाल निळ्या शाईने तुम्ही त्यामध्ये बदल करून लिहू शकता. धन्यवाद.